शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवाराला मत देऊ नका. जाहीर सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य सगळे संभ्रमात. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने काल सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा घेतली. त्यामध्ये बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील त्यांच्या सभांनी राज्याचं लक्ष वेधले. कारण येथील बार्शीच्या सभेत चक्क ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल हे शिंदेंच्या व्यासपीठावर प्रमुख होते, तर मोहोळ येथील सभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे हे एकनाथ शिंदेंच्या स्वागताला होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंची सभा लक्षवेधी ठरली. त्यात बार्शीत दिलीप सोपल यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली, तर मोहोळमध्ये तुतारीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र मोहोळमध्ये चक्क शिवसेनेच्या उमेदवाराला मत देऊ नका, आघाडीचा धर्म पाळा असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगलेली असून शिवसेना उमेदवारालाच मत न देण्याचे आवाहन शिवसेना मुख्य नेत्यांनी केल्याने सगळे संभ्रमात पडलेत. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती निवडणुकीदरम्यान शिंदेंची शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती असून काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मत देऊ नका आणि आघाडीचा धर्म पाळा असं जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आवाहन केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोहोळ तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गटाची युती असली तरी नरखेड पंचायत समिती गणातून शिवसेनेकडून ज्योत्स्ना पाटील यांना, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रगती दगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युती असताना देखील एकाच गणातून 2 उमेदवार उभे राहिल्याने आधीपासूनच संभ्रमाची स्थिती होती. त्यात काल झालेल्या प्रचार सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करत असताना शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष पाटील यांनी त्यांना एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या उमेदवार नाही, तेथे आघाडीचा धर्म पाळावा असं वक्तव्य त्यांनी मंचावरून केल्याचं समोर आलं आहे. चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारालाच मतदान करू नका असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगते आणि आता यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिथं धनुष्यबाण घड्याळावर असेल, घड्याळ आणि काय तुतारीवाला आहे, राजीव तुतारीवाला आहे, त्यांनी बरोबर तुतारी वाजवलेली आहे. पण ते आता धनुष्यबाण आहे. अरे धनुष्यबाण शिवसैनिकच आहे ना, मग ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.